विकेट मिळवता की काय। आणि ह्या ठिकाणी अगदी पॉइंटच्या एरियामध्ये 2-2-3-3 फिल्डर बळत आणि चेंडूला उचललं फेकलं बॉलरच्या दिशेने, तोपर्यंत नक्कीच निश्चितच 2 रन असतील। गोलंदाज सस होईल, गोलंदाजी बरकावरती आजच्या दिवसाची पहिली लढत गुलाबराव महाराज डेकवेर वर्सेस जय बजरंग गुंधाटे युवराची लढत बघू दोन्ही बलाडे संघ आहेत, किती रणाचा डोंगर किती रचून देता, ज्याच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न अतिघाई संकटात नाही, एक चुकी करण्यात भाग पाडलं आणि जावं लागलं तुम्हाला तंबूच्या आश्रयाला। अगदी मोठी विकेट या ठिकाणी तुम्हाला मिळाली, उत्कृष्ट शील भरावा लागले, षटक क्रमांक 2 घेऊन आले होते गुलाबराव महाराज डेकवेर संघाचे स्वतः मालक आमचे मित्र सभाभाऊ वाघ। अगदी चुकी करण्यात एक भाग पाडलं तुम्हाला आणि नक्कीच या ठिकाणी कव्हर एरियामध्ये तुम्हाला शिलबाद करून अगदी तंबूच्या आश्रयाला समाधान मोरे यांना जावं लागलं। विकेट क्रमांक पहिल्याचं पतन अगदी तंबूच्या आश्रयाला। बघा आपल्या संघासाठी न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल, बघा दुसरी विकेट देखील घेण्याचा प्रयत्न असेल। अगदी पहिल्या दिवसापासून बघितलं तर मित्रांनो अगदी 1 नंबरने खेळी करणारा, 1 मॅच हरणारा असा संघ गुलाबराव महाराज डेकवेर हे संघाचे मालक अगदी गोड स्वभावाचा माणूस सभाभाऊ वाघ, स्वतः 2रं षटक। अगदी लालीपाप चेंडू होता, फाईन एरियामध्ये चेंडूला ढकलून दिलाय आणि ह्या ठिकाणी षटक क्रमांक 2 खेळ संपलाय। धावसंख्या बुरडावर जाऊन पोहोचेल तुमचे समीकरण 1 बाद 11 1 बाद 11। षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती बघायला गेले तर मित्रांनो आज सोमवारच्या नावाने उगवलेला दिवस, महादेवाच्या नावाने उगवलेला दिवस, आनंदमय वातावरण, गावाचं नाव आहे चौंदाने। चारी दिशेला बघितलं तर झेंडे फडकताना, समोर बघितलं तर मित्रांनो बॅनर झळकताना रामगिरी बाबा क्रिकेट क्लब चौंदाने तेव्हा भाऊ चषक 2025 पर्व पहिलं आणि बघू 1 रन तर निश्चितच थळू पवार नक्कीच जाखोड गावाची शान। षटक क्रमांक 3 घेऊन आले तुमचे मित्र, आपल्या संघासाठी विकेट मिळवून देण्याचा प्रयत्न असेल। फिल्डिंग तैनात, अगदी लालीपाप चेंडू मेडॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात, तिथून चेंडूला उचलले जाईल, फेकले जाईल बॉलरच्या दिशेने, तोपर्यंत सिंगल रन प्राप्त करून थळू पवार यांना आणि हलक्या हाताने टाकलेला चेंडू बाबा अबिल तर स्ट्रॉंग होती। मित्रांनो हा क्रिकेट खेळ असा आहे, ज्या ठिकाणी तुम्ही अपील कराल त्या ठिकाणी नक्की तुम्हाला विकेटचे संकेत दिसतील। जगामध्ये भरपूर असे खेळ आहेत, परंतु सगळ्यात आवडता मानणारा खेळ तो क्रिकेट। अगदी पॉइंट एरियामध्ये अगदी चेंडूला ढकलून दिलाय सीमापार चौकार, त्या चौकाच्या साह्याने धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचते समीकरण 1 बाद 17 अंकावरती।
बघितलं षट क्रमांक तिसरं खेळून आलेत आमचे मित्र लाकडू गावाची शान मग आपल्या संघासाठी विजय मिळवून देण्याचा प्रयत्न विजय सोनवणे यांचा गुलाबराव महाराज निखिल संघाकडनं गेंदबाजी करतील सामना करतील धावळू अगदी थडमेच्या दिशेला चेंडूला ढकललाय आणि इथं अगदी 2 रन असतील म्हणून मित्रांनो मी पहिल्या दिवसापासून आलोय त्या दिवसापासून म्हणतो की अगदी डोळ्यात तेल घालून उभं राहायचं आहे थडमेड एरिया खतरनाक आहे त्या ठिकाणी जर चेंडू केला तर नक्कीच 2 रन जातात तुमचे आणि पुन्हा ह्या ठिकाणी तुम्हाला एक चुकी करण्याचा भाग पाडला विजयी सोनवणे यांनी आता चुकीला माफी नाही जावा लागेल तुम्हाला तंबूच्या आश्रयाला या अनुषंगाने विकेट क्रमांक 2 चा पतन अगदी तंबूच्या आश्रयाला षट क्रमांक 2 चा खेळ संपूर्ण विकेट क्रमांक 2 समीकरण 2 बाद 19 अंकावरती 19 रन केले 2 विकेट अगदी तंबूच्या आश्रयाला गेले या अनुषंगाने मित्रांनो या ठिकाणी आजचा वर बघितला तर सोमवारच्या वाराच्या नावाने महादेवाच्या नावाने उगवलेला दिवस आनंदबाई वातावरण असेल आज आपला शेवटचा दिवस असेल फायनलचा परंतु मित्रांनो वरून राजाने देवाने थांबल्या पाहिजे त्याचं बटन आपल्या हातात नाही त्याला थांबवू शकत नाही संभा भाऊ आला तर त्याला काहीच करू शकत नाही या अनुषंगाने मित्रांनो देवाकर साकडं घालतो महादेवाकर साकडं घालतो आमची स्पर्धा महादेवा अगदी सुखात होऊ द्या पावसाचं संकट कुठलंही नको असू द्या नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी आयोजक आमचे दीपक भाऊ गोरे असतील काळू भाऊ असतील या ठिकाणी सुंदर अशा ट्रॉफ्या टेबलावर ठेवताना नक्कीच सगळ्यांचं अभिनंदन करतो जाकीर भाऊ शेख असतील सगळे आयोजकांचा आभार मानतो ह्या ठिकाणी आणि बघू ह्या ठिकाणी षट क्रमांक 3 चा खेळ संपला आहे धावसंख्या बोर्डावर आहे तुमचं समीकरण 2 बाद 19 अंकावरती आणि बघू या ठिकाणी आपल्या संघासाठी रंतर करावाच लागेल तुमच्या समोर आणि बलाढ्य संघ आहे गुलाबराव महाराज रेकबेल जे बजरंग बुंदाट्या संघाला टार्गेट तर तेव्हा लागेल मोठं तुम्हाला लगेच मित्रांनो या ठिकाणी श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब समुदाय देवा भाऊ चेचक 2025 यांनी हा मित्रांनो आमचे आयोजक रमेश भाऊ बर्डे दीपक भाऊ मोरे खंडू भाऊ मोरे काळू भाऊ जवान बाळा भाऊ पवार बबलू भाऊ गवळी जाकीर भाऊ शेख दिनेश भाऊ मोरे यांच्या माध्यमामधून भेटीला आलेली स्पर्धा मित्रांनो या सौंदाण्या नगरीमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं
आणि गावा कमिटीच्या वतीनं माझ्या वतीनं तुमचा अभिनंदन असेल. आणि बॉलाला उचललाय हाईट भरपूर पण त्या ठिकाणी अगदी गॅपीमध्ये चेंडू असेल. अनुषंगाने नक्कीच मित्रांनो गोलंदाज होईल गोलंदाजी वर का पडती. किशोरजी वाघ सर या ठिकाणी क्रिकेट प्रेमी देखील मित्रांनो बघू दुसरा रन घेण्याचा प्रयत्न होता आणि निघला देखील असता परंतु मित्रांनो या ठिकाणी नक्कीच थोडी गडबड झाली. या अनुषंगाने एक रनावर संतोष मानावा लागला जय बजरंग बुंबाट या संघाला. गोलंदाज होईल गोलंदाजी बरकावर टप्प्याचा चेंडू बॅट फिरकावली ह्या ठिकाणी बॉल जाईल षटकर रुपयाने फटकार. वा लाजवाब आलाय पिंक शॉट तुमच्या पिंक फटका आलाय तुमच्या बॅटर मधून. बघू ह्या फटक्याची तर गरजच आहे मित्रांनो परंतु तुमच्या समोर भारी संख्या आहे. एक न मॅच मध्ये हर न मानणारा असा संघ गुलाबराव बहार निकवेल या संघाच्या मालक अगदी देशिंग वागणारे स्वभाव अगदी सुंदर समभाऊ वाघ निकवेल गावाची शान एक न हर मानणारा असा संघ आणि पुन्हा उचललाय अगदी मेड विकेट एरियामध्ये. आणि बघू ह्या ठिकाणी नक्कीच तुम्ही झेल सुटला तिथं तुमचा खेळ फसला असं म्हणावा लागेल. या ठिकाणी नक्कीच तुमचे 2 रन बी गेले आणि झेल देखील गेला. या 2 रनाच्या साहाय्यानं जय बजरंग बुंबाट या संघाची धावसंख्या पूर्णावर जाऊन पोहोचते समीकरण 2/30 या अंकावरती. आणि पुन्हा या ठिकाणी वा बॅकअप तर असू द्यावा लागतं मित्रांनो. उंचीवरचा चेंडू असला तर बॅकअप नक्कीच असू द्यावा लागतो. लाजवाब एक चुकी करण्यात भाग पाडलं तुम्हाला. वारंवार तुम्ही प्रहार करत होते चेंडूवर तुटून पडत होते परंतु तुम्हाला नक्की ह्या वेळेत चुकीला माफी नाही. जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेट क्रमांक 3 पतन धावसंख्या परिणामावर जाईल तुमचं समीकरण 3/30 अंकावरती. ओके बघू न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल लेफ्ट हँड बॅटवर बघू आपल्या संघासाठी कोणता फटका सजवता. फिल्डिंग तैनात शीट क्रमांक 3 खेळ संपला आहे.
षटक क्रमांक 4 चा खेळ संपूर्ण धावसंख्या पूर्णावर आहे 3:31. षटक क्रमांक 5 घेऊन आले आणि अगदी फुलटा चेंडूला ठकलले लेगच्या दिशेने त्या ठिकाणी नक्कीच रन काढण्यासाठी तुम्ही नक्कीच चान्स दिला दुसरा रन देखील पूर्ण असेल आणि पुन्हा फुलटा चेंडू त्याच दिशेने लेगच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक तैनात दुसरा रन घेण्याचा प्रयत्न म्हणून मी वारंवार म्हणत असतो मित्रांनो उत्कृष्ट फिल्डिंग करायची आहे या ठिकाणी तुमच्या हातातून चेंडू सुटेल त्या ठिकाणी तुम्ही संकेत देता तर बाबा माझ्याजवळ चेंडू सुटला आता तू दुसरा रन घेऊ शकतो या अनुषंगाने फिल्डिंग चांगली करायची आहे त्या ठिकाणी नक्की तुमचे रन वाचतील गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी बरकावरती फिल्डिंग तैनात हलक्या हाताने टाकलेला चेंडू आणि नक्की शिवा पारचुकार 4 रन जातील तुझ्या खात्यामध्ये आणि चेंडूला उचललाय फेकलाय आणि नक्कीच या ठिकाणी काय सांगायचं आहे एकोणचाळीस आणि ह्या ठिकाणी या षटकाच्या साहाय्याने धावसंख्या जाईल 45 अंकावरती पुन्हा चेंडूला उचललाय अगदी उंचीवरती हाईट भरपूर लाभी कमी आणि नक्कीच या ठिकाणी तुम्ही जीवदान दिलंय त्या फलंदाजाला जीवदानचा तो फायदा घेणारच नक्की तो ह्या 2-2 रनाच्या साहाय्याने धावसंख्या पूर्णावर जाईल 47 अंकावरती ओके षटक क्रमांक 5 चा खेळ संपूर्ण धावसंख्या पूर्णावर आहे तुमचं समीकरण 3:48 या अंकावरती षटक क्रमांक 6 प्रगती पथावरती असेल आजच्या दिवसाची दोन्ही बलाढ्या संघामध्ये लढत नक्कीच मित्रांनो या ठिकाणी बघायला गेले तो गुलाबराव महाराज निकवेल वर्षेस जय बजरंग कोंथाटे अशी लढत आपल्याला पाहायला मिळते तोपर्यंत नक्कीच श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब चौंदाणे तेव्हा भाऊ चषक 2025 पर्व पहिलं आजचा दिवस बघायला गेले तर मित्रांनो पावसाअभावी 7वा दिवस असेल आहे आमच्या स्मृतीचा षटक क्रमांक 6 घेऊन येतील आमचे मित्र
बघू आपल्या संघासाठी विकेट मिळवून देण्याचा प्रयत्न असेल. चेतन ठाकरे बघू आपल्या संघासाठी विकेट मिळवून देण्याचा प्रयत्न असेल. अगदी फिल्डिंग मध्ये आदल बदल करताना लेफ्ट हँड बॅटमन हे बजरंग बुद्धाट या संघाकडनं फिल्डिंग तैनात आणि चेंडूला वर तुटून पडले प्रहार केलाय आणि चेंडू जाईल षटकारच्या रूपाने फटकार. वा पुन्हा 6 रन जातील तुमच्या खात्यामध्ये. या 6 रनाच्या साह्यानं धावसंख्या पूर्णवर जाऊन पोहोचेल समीकरण 3 बाद 56 या अंकावरती 54. बघू मित्रांनो इकडे हर मानणारा संघ तुमच्या समोर पहिल्या दिवसापासून जिंकत आलेला संघ गुलाबराव महाराज निकवेल हे संघाचे बालक संभाभाऊ वाघ अगदी चर्चा करताना मित्रांनो नक्कीच या ठिकाणी बघायला गेले तर महत्वाच्या मॅचेस सुरू आजच्या दिवसाच्या बघायला गेले तर आज आमचा फायनलचा दिवस आहे. परंतु मित्रांनो पाऊस नाही आला तर नक्कीच आज या ठिकाणी संपन्न होईल खेळ. परंतु आज पावसावर आहे. पाऊस आल्यानंतर आमचा आयोजकांचा नाविलाज होतो मित्रांनो. पावसाअभावी खेळ थांबवले जातो. या अनुषंगाने क्षेत्ररक्षक तैनात आणि बघू या ठिकाणी पक्षाच्या दिशेने केवळ एक रन जाईल तुमच्या खात्यामध्ये. बघू आपल्या संघासाठी नक्कीच अविनाश वाघ आणि या ठिकाणी पुन्हा लेगच्या दिशेने ढकललाय चेंडूला गॅपीमध्ये चेंडू असेल शिबाबा चौकार. या चौकारच्या साह्यानं धावसंख्या बरोबर जाऊन पोहोचेल तुमचं समीकरण 3 बाद 59 अंकावरती 59. चेंडू क्रमांक 6 चेंडू क्रमांक 4 प्रगती पथावरती असेल गेले तर हळूहळू मोठ्या संख्येने क्रिकेट चाहते आमच्या तौंदाना नांगरेमध्ये मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी नक्की त्यांचं देखील मी अभिनंदन करतो. कोणी धक्क्यावर बसून आनंद घेतोय तर कोणी टू व्हीलरवर फुटला टच केलेला चेंडू आणि पुन्हा हे ठिकाणी नक्कीच एकच रनावर संतोष मानावा लागेल. लेफ्ट हँड बॅटमन अविनाश वाघ आणि बघू किशोरजी सर या ठिकाणी आपल्या संघासाठी अगदी क्रिकेट प्रेमी ते देखील मित्रांनो प्रत्येक क्षेत्रातला माणूस या क्रिकेट खेळाला जोडले गेलेला मित्रांनो. तो शिक्षक असो डिपार्टमेंट मध्ये असतील वन विभागामध्ये असतील प्रत्येक क्षेत्रातले या क्रिकेट खेळाला जोडले गेलेले आमचे मित्र. म्हणून म्हणतो मित्रांनो जगात सगळ्यात आवडता खेळ क्रिकेट. या ठिकाणी नक्कीच चेंडू क्रमांक 6 चेंडू क्रमांक लास्ट प्रगती पथावरती सामना करतील किशोर जी वाघ सर आणि चेंडूला आडव्या पट्टा ह्या ठिकाणी नक्कीच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या एक रनाच्या साह्यानं चेंडू क्रमांक 6 खेळ संपला. धावसंख्या पूर्णावर जाईल तुमचं समीकरण 3 बाद 61 अंकावरती. नक्कीच मित्रांनो चेंडू क्रमांक 7 घेऊन आले संघ मालक पहिल्या दिवसापासून एक न हर मानणारे डेशिंग स्वभाव अगदी गोड स्वभाव वागणं डेशिंग नाव आहे त्या माणसाचं संभाभाऊ वाघ गुलाबराव महाराज संघाचे मालक चेंडू क्रमांक 30 7 घेऊन आले
सामना करतील किशोरजी वागसर. आधी शेजारचे मित्र, परंतु क्रिकेट मध्ये मित्रपणा बाहेर. आधी मेड ऑफच्या दिशेला त्या ठिकाणी चप्प्यापाड्या गावाची शान आमचे प्रदीपभाऊ जगताप त्या ठिकाणी मेड ऑफच्या दिशेने फिल्डिंग सजवलेले. बघू आपल्याला या ठिकाणी विनाश वाघ या ठिकाणी लेफ्ट हँड बॅट बार फिल्डिंग तैनात. वा फटोडा मित्रांनो सगळं आहे, अनुभव आहे त्या माणसाकर. फलंदाजी मध्ये बाहेर, गोलंदाजी मध्ये बाहेर, एक एक डॉट बॉल म्हणजे लाखाचा असतो मित्रांनो. बघा लाजवाब तोच टप्पा, तीच गती, अगदी फलंदाजाला बुमरा करून सोडलाय. बॅटीवर काही बॉल येईना. वाईटचा रिहू चेक करायचा आहे. विकास भाऊ आमचे थर्ड अंपायर यांनी थर्ड अंपायर आमचे विकास भाऊ त्यांचं अभिनंदन आणि कॅमेरामन विशाल भाऊ त्यांचं देखील अभिनंदन असेल. नक्कीच चेक करताना ह्या ठिकाणी नक्कीच थोड्याच वेळात निर्णय येईल आपल्यापर्यंत. हॅलो नो वाईट नाही, बॉल आहे, बॉल आहे या अनुषंगाने पुन्हा दुसरा देखील डॉट बॉल. नक्की मित्रांनो बघायला गेलं तर या ठिकाणी अगदी चतुर्थीने गोलंदाजी करताना सभाभाऊ वाघ वा या ठिकाणी कॅच होता, परंतु ह्या ठिकाणी आता खेळता नाही आला. अगदी समोर टप्पा पडलेला चेंडूचा, परंतु ह्या ठिकाणी अगदी मेडॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर शिवापार चौकार. आणि बघू ह्या ठिकाणी अगदी एक चुकी करण्याचा भाग बांधला, तुम्हाला फसवलंय आणि पाठवलंय तंबूच्या आश्रयाला. वा म्हणून ना पहिल्या दिवसापासून हार न मानणारे, एक जिद्द म्हणून खेळणारे असा संघ गुलाबराव महाराज नेकवेल. वा काय गोलंदाजी केली ह्या ठिकाणी. नक्कीच मित्रांनो किरण भाऊ शिवाळे यांचं आगमन झाले आणि नक्कीच तुम्हाला आता या ठिकाणी गाणे देखील ऐकायला मिळतील. तुम्ही शीट करावं. षटक क्रमांक 7व्याचा चेंडू क्रमांक लास्ट.
आणि नक्की षटक क्रमांक 7व्याचा लास्ट चेंडू प्रगती पथावरती लास्ट चेंडू प्रगती पथावरती षटक क्रमांक 7चा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू प्रसाद वाघ यांनी वैयक्तिक त्यांचा खाता खोलला आणि एक रन जाईल जय बजरंग बुंदाट्या संघाच्या खात्यात या अनुषंगाने षटक क्रमांक 7चा खेळ संपलाय. धावसंख्या बुरडावर जाईल तुमचं समीकरण 4 बाद 67 या अंकावरती षटक क्रमांक 8 व प्रगती पथावरती नक्कीच इथून बघायला गेलं तर महत्वाच्या मॅचेस आज बघायला गेले तर मित्रांनो अगदी अटाकटीचे सामने आपल्याला बघायला मिळतील या ठिकाणी. या संघाने षटक क्रमांक 8 व बघू आपल्या संघासाठी विकेट मिळवून देण्याचा प्रयत्न असेल. बघू जय बजरंग बुंदाट्या संघाकडनं फलंदाजी करण्यासाठी प्रसाद वाघ आपल्या संघासाठी रन रेट वाढवण्याचा प्रयत्न असेल. आणि शेंड्याजवळ फिल्डिंग करताना आमचे मित्र तुषार वाघ सगळ्या मित्र आमच्या ह्या भागामध्ये एक दिवस असं वाटायचं मित्रांनो की टांग सौदाना प्रीमियर लीग मध्ये आलो त्या ठिकाणी ओळख झाली असं वाटायचं आपलं कोणी नाही. पण आज असं वाटतं की आज माझा माहेर घर झालं आणि सगळे गोड स्वभावाचे माझे मित्र आहेत. आणि नक्कीच मित्रांनो आता मी समजेल का नाही माझं कुणीतरी आहे या भागामध्ये. म्हणून सगळ्यांनी षटक क्रमांक 8 वर प्रगती पथावरती असेल. धावसंख्या बुरडावर आहे तुमचं समीकरण 4 बाद 67 अंकावरती. शिष्टी शेवन श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब सौदाने देवाभाऊ चषक 2025 पर्व पहिलं. आजचा दिवस बघितला तर मित्रांनो सोमवारच्या नावाने उगवलेला महादेवाच्या नावाने उगवलेला दिवस अगदी समोरच्या दिशेला मित्रांनो महादेवाचं मंदिर हर महादेव. नक्कीच मित्रांनो देवाचं तर नाव घेवाच लागेल कारण मित्रांनो प्रत्येक दिवस एक देवाच्या नावाने खेळून उगवत असतो. म्हणून आपला देखील दिवस चांगलं जावं म्हणून मी देवाला नमन करत असतो. फलंदाज सद होईल गोलंदाजी बरकावर चेंडू फडकताना फिल्डिंग तैनात आणि चेंडूला उचललाय आडवा पड्डा आणि या ठिकाणी आणि या ठिकाणी अगदी बॉर्डरच्या कडेला उत्कृष्ट शील टिपलय. स्वतः मालक गुलाबराव महाराज निखिल संघाचे सभाभाऊ लाजवाब कॅस बनावा लागेल. नाही कॅस आणि बघू ह्या ठिकाणी आणि नक्कीच या ठिकाणी आहे किंवा नाही ह्या चेक करताना
आउट 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 करार दिलाय. आमच्यापर्यंत निर्णय येईल तोच सांगेल मित्रांनो मी. तोपर्यंत निर्णय येत नाही आमच्या थर्ड अंपायर यांचा, तोपर्यंत मी काहीच बोलणार नाही. कारण संघाने जावा लागेल तुम्हाला तपुशा आश्रयाला. उत्कृष्ट खेळ भरावा लागेल. बाउंड्रीच्या कडेवर खेचलेला खेळ संभाभाऊ वाघ गुलाबराव महाराज संघाचे मालक. हॅलो 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 थर्ड अंपायर निर्णय आउट आले आमच्यापर्यंत. हॅलो त्याची जागा भरण्यासाठी बॅटर मैदानामध्ये दाखल सोडभाऊ वाघ. बघू आपल्या संघासाठी उत्कृष्ट रन ठोकले. त्यापर्यंत मित्रांनो षटक क्रमांक 8व्याचा चेंडू क्रमांक पहिल्याच्या याच्यावर विकेट. परंतु समीकरण 5 बाद 67 अंकावरती या ठिकाणी तर टार्गेट देवाचं लागेल. तुमच्या समोर बलाढ्य संघ आहे. त्या बलाढ्य संघाचं नाव आहे मित्रांनो गुलाबराव महाराज लेवन निकवेल. बघू आपल्या संघासाठी षटक क्रमांक 8 चेंडू क्रमांक 2 प्रगती पथावरती. बघू आपल्या संघासाठी सोनभाऊ वाघ हे बजरंग बुंदाट्या संघाकडनं. बघू आजच्या दिवसाची पहिलीच लढत दोन्ही बलाढ्य संघामध्ये. जय बजरंग बुंदाट्या वर्षाच गुलाबराव महाराज लेवन निकवेल अशी लढत या ठिकाणी. जय बजरंग बुंदाट्या संघाची विकेट क्रमांक 5 पथडागली तंबूच्या आश्रयाला. आणि इथं शरीराला वेध घेणारा चेंडू चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. चेंडू जाईल निर्धाव चेंडूच्या रूपावर. रण थांबतील या ठिकाणी तुमचे उत्कृष्ट गेंदबाजी हाताळताना या ठिकाणी भास्कर. बघा आपल्या संघासाठी पुढे विकेट मिळवून देण्याचा प्रयत्न फलंदाज सज्ज. आणि बघू ह्या ठिकाणी मेड विकेट एरियामध्ये चेंडूला ढकललाय सोनू यांनी. दुसरा रन घेण्याचा प्रयत्न परंतु एकच रनावर संतोष वाढावा लागेल. आणि आमचे सर्वच खडभाऊ मोरे यांचं देखील आगमन झाल्याने अभिनंदन. आणि बघू मित्रांनो षटक क्रमांक 8व्याचा चेंडू क्रमांक लास्ट प्रगती पथावरती असो. बघू किशोरजी वाकसर त्या ठिकाणी फलंदाजीसाठी तैनात आहेत. फिल्डिंग तैनात झेंडे फडकताना टप्प्याचा चेंडू होता आणि या ठिकाणी अगदी टच करण्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी पुढे जावं लागेल माघारी. विकेट क्रमांक 6 पतन अगदी तंबूच्या आश्रयाला. षटक क्रमांक 8 पथर हो समीकरण 6 बाद 68 या अंकावरती. बघू 68 रन केली तुम्ही परंतु ह्या ठिकाणी षटक क्रमांक 9 प्रगती पथावरती असेल. बघू आपल्या संघासाठी सोनू वाघ
उत्कृष्ट असं फलंदाज मानले जातात मित्रांनो जय बजरंग गुंदाटे गावाची शान आपल्या गावावरच नावावरच ठेवलेला संघ आणि बघू ह्या ठिकाणी अति तीर्थ गतीने गोलंदाजी बरकावरती कुलदीप पवार षटक क्रमांक 9 हाताळताना आणि अगदी फुलटच चेंडू मेडॉनच्या दिशेला त्या ठिकाणी तुमचे मित्र पवन भाऊ चेंडूला उचललं फेकलं तोपर्यंत निश्चितच एक रन असेल सामना करतील या ठिकाणी अति लालीपाप चेंडू बॅट फिरकावली होती राम यांनी परंतु मित्रांनो ह्या ठिकाणी डिक्लेअर 2 रनच असतील कारण ह्या ठिकाणी मित्रांनो शाळेमध्ये ही स्पर्धा भरवलेली श्री रामगिरी बाबा विद्यालय चौदाने श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब चौदाने देवा भाऊचे 2025 पर्व पहिलं नो बॉल ओके फ्री हिट प्लस 3 रन असतील मित्रांनो नक्कीच फ्री हिट चेंडूवरती कोणता फायदा घेता जे बजरंग गुंदाट्या संघाकडनं फलंदाज राम बघ आपल्या संघाला षटकार का चौकाच्या रूपेने फटका सजवता आणि बघ आपल्या संघासाठी डॉट बॉल टाकता की काय कुलदीप पवार आणि या ठिकाणी नक्कीच रन तर अटकावाच लागतील आणि नक्कीच 2 रन असतील आणि नक्कीच या ठिकाणी अगदी फिल्डिंग मध्ये अदल बदल करताना गुलाबराव महाराज संघाचे मालक संभाभाऊ वाघ सामना करतील राम आणि नक्कीच या ठिकाणी अगदी बेटीने कडा घेतला त्यानु संघाने जावं लागेल तुम्हाला माघारी तंबूच्या आसऱ्याला षटक क्रमांक 7चा पताना अगदी तंबूच्या आसऱ्याला जाताना राम समीकरण 7/74 रन आतापर्यंत जोडलेत हे बजरंग गुंदाट्या संघाने चेंडू क्रमांक 5 प्रगती पथावरती आणि नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल फिल्डिंग तैनात टप्प्याचा चेंडू होता आणि लेगला हलक्या हाताने ढकलून दिलाय त्या ठिकाणावर चेंडूला उचलतील फेकतील आमचे तुषार भाऊ वाघ तोपर्यंत नक्कीच एकच रन जाईल तुमच्या खात्यामध्ये उत्कृष्ट फलंदाजीमध्ये बाहेर आहेत मित्रांनो सर्व वाघ गुंदाट्या गावाची शान परंतु अगदी हलक्या हाताने टाकलेला चेंडू टप्प्याने परंतु ह्या ठिकाणी षटक क्रमांक 8 खेळ संपला आहे समीकरण 7/75 या अंकावरती षटक क्रमांक 10 शेवटचं षटक प्रगती पथावरती आहे तुमच्याकडे 6 चेंडू शिल्लक आहेत 7/75 बघू 6 चेंडू बाकी आहेत
आणि बघू या ठिकाणी षट क्रमांक 10व्याचा चेंडू क्रमांक पहिला प्रगती पथावरती आणि अगदी पॉइंटच्या एरियामध्ये जागा बनवली ढकलून दिलाय चेंडूला सीमा पार चौकार. षट क्रमांक 10व्याचा चेंडू क्रमांक दुसरा प्रगती पथावरती सामना करतील फलंदाज. आणि बघू मेडॉपच्या दिशेला नक्कीच एकच रन असेल. एक सिंगल रन प्राप्त करू सोडो वाघ यांना माधव यांनी फलंदाजी करण्यासाठी पाठवलंय. टप्प्याचा चेंडू करण्याचा भाग पाडला आणि जावा लागेल तंबूच्या आश्रयाला. आणि बघू या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी डॉट चेंडू असेल. शिल्लक शेवटचं षटक आणि बघू या ठिकाणी मेड ऑफच्या दिशेला गेलेला चेंडू पण पवन भाऊ यांनी कुठली न गलती करता अगदी शीलबाद करून नारायण भाऊ पवार यांना नवबाद 82-83 रनाचा आभार दिलाय गुलाबराव महाराज निकबेल संघाला. नक्कीच रंगतदार अभ्यास होणार मित्रांनो. कमांडी
थँक्यू डीजे. नक्कीच या ठिकाणी मित्रांनो जय बजरंग गुंदाट्या संघाने गुलाबराव महाराज ब्याऐंशी रन काढून 83 रनाचं टार्गेट दिलंय. परंतु मित्रांनो साथे ठोकून खेळ करणारा एक डब्यात हरणारा. हॅलो हॅलो एक डब्यात हरणारा गुलाबराव महाराज निकवेल. आजच्या दिवसाची पहिली लढत मित्रांनो एक विहिणीकर संपवलेल्या जय बजरंग गुंदाट्या संघाने 10 ओव्हरीमध्ये 9 बाद 82 रन काढून 83 रनाचं टार्गेट दिलंय गुलाबराव महाराज निकवेल संघाला. नक्कीच मित्रांनो श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब चौंदाणे देवा भाऊ चषक 2025 पर्व पहिलं. या ठिकाणी मित्रांनो आपल्या ही स्पर्धा आपल्याला भेटीला आणून दिले आमच्या अशा आयोजक गुण स्वभावाचे रमेश भाऊ बर्डे, दीपक भाऊ मोरे, खंडू भाऊ मोरे, काळू भाऊ चव्हाण, बाळा भाऊ पवार, बबलू भाऊ गवळे, जाकीर भाऊ शेख, दिनेश भाऊ मोरे आणि ह्या स्पर्धेला लाखा मोलाची मदत केलेली बक्षीस दिलेले हे सटाण्याचे सगळ्यांचे लाडके आमदार आदरणीय माननीय श्री दिलीप भाऊ बबलू मोर्चे साहेब यांच्याकडनं 41,000 रुपयाचं आणि दुसरं बक्षीस आहे श्री ज्ञानेश्वर देवरे विरगावकर यांच्याकडनं 31,000 रुपयाचं आणि बघू इथून गुलाबराव महाराज निकवेल संघाचा श्री गणेशाई होतोय रणांचा पाटला होतोय 83 रनाचा आणि नक्कीच तिसरं बक्षीस आहे महात्मा फुले समिती सौंदाणे यांच्यातर्फे 21,000 रुपयाचं अभिनंदन आणि चौथं बक्षीस दिले श्री अनिल भाऊ निंबा पाटील माजी जिप सदस्य यांच्याकडनं 15,000 रुपयाचं. याचा सगळ्यांचं ह्या ठिकाणी चौंदाणा नगरीमध्ये हर्ष अभिनंदन तर करेलच. आणि बघू ह्या ठिकाणी काही करायची काही गरज नव्हती तुम्हाला खेळायचं होतं हळूहळू परंतु एक चुकी करण्यात भाग पालन जावा लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेट क्रमांक अगदी 1चं पतन गुलाबराव महाराज निकवेल संघाकडनं आणि नक्कीच मित्रांनो पुन्हा ह्या ठिकाणी 15,000 रुपये दिले सरपंच सौ विमलबाई बाळू मोरे यांच्याकडनं 15,000 रुपये दिले. समजावण्या गावाचे नक्कीच अभिनंदन करेल. आणि मॅन ऑफ द मॅच ट्रॉफ्या आमचे मित्र सुंदाण्या गावाचे अंबिका टेंडरचे संचालक बालक कुणाल भाऊ काकुते त्यांचं देखील अभिनंदन आणि ड्रेस किट दिलेले आहे स्पर्धेला ते म्हणजे मान्य श्री शरद भाऊ भांबरे वडोले माजी सरपंच यांच्यातर्फे यांचं सर्वांचं ह्या चौंदाणा नगरीमध्ये आमच्या आयोजकांच्या वतीनं अभिनंदन करतो. आणि न्यू बॅनर मैदानामध्ये दाखल बबन भाऊ मोरे बघू आपल्या संघाला घेऊन जायचं आहे त्या उमरड्यापर्यंत आणि बघू ह्या ठिकाणी आणि बघू ह्या ठिकाणी नक्कीच गोलंदाजी बरकावर लाजवाब म्हणावा लागेल. आणि ह्या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो पवन भाऊ मोरे कुठला न रन करता माघारी परतवलं. आणि नक्कीच मित्रांनो मी वारंवार म्हणतो पहिल्या दिवसापासून एक हर मांडणारा असा संघ गुलाबराव महाराज निकवेल संघाच्या मालक संभाभाऊ वाघ आता स्वतः 2 विकेट गेल्यानंतर स्वतः फलंदाजी करण्यासाठी ग्राउंड मध्ये दाखल. षटक क्रमांक पहिल्याच हाताळताने समाधान मोरे
जे बुधुरंग बुंडाट्या संघाकडनं लाजवाब गोलंदाजी फटावी लागेल. अगदी 2-3 चेंडू टाकलेत, 2 विकेटी दिल्यात आपल्या संघाला मिळवून. आणि लाजवाब फलंदाजी मध्ये देखील बाहेर सभाभाऊ वाघ हलक्या हाताने ठकलून दिलाय चेंडूला. एक रन वैयक्तिक त्यांचा स्वतःचा खाता खोललाय आणि एक रन जाईल त्याच्या संघाच्या खात्यामध्ये, म्हणजेच गुलाबराव महाराज निकवेल संघाच्या. आधी फिल्डिंग मध्ये आधी लेखा जोखा आणि बघूया आडवा पट्टा आधी फिल्डरच्या डोक्यावरून चेंडूला ठकलून दिलाय लेगच्या दिशेने, परंतु एकच रनावर असेल. इथून जर बघायला गेले तर मित्रांनो एक चेंडू बाकी. चेंडू क्रमांक पहिल्याचा लास्ट चेंडू प्रगती पथावरती आहे. आणि षटक क्रमांक पहिल्याचा खेळ संपला. धावसंख्या भरण्यावर जाऊन पोहोचते समीकरण 2-3 या अंकावरती. नक्कीच मित्रांनो या ठिकाणी श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब संस्थाने देवाभाऊ चषक 2025 पर्व पहिलं आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं आमच्या चौंदाना नगरीमध्ये हर्ष स्वागत स्वागत स्वागत. षटक क्रमांक दुसऱ्या घेऊन आले नारायण पवार. आता ह्या ठिकाणून सुरू होईल नारायण नारायण नारायण. आमचे मित्रांनो पठाव्या दिगरची शान सामना करतील. आणि बघू या ठिकाणी डिक्लेअर 2 अगदी फाईन लेग एरिया मध्ये जागा खाली. फाईन लेग एरिया आणि थर्डमेन एरिया मधून जर चेंडू गेला तर नक्कीच मित्रांनो 2 रन तर निश्चितच जातात. नक्कीच या ठिकाणी फलंदाज तयार. टप्प्याचा चेंडू होता परंतु पंच यांनी व्हाईट करार दिलाय. आणि बघू या ठिकाणी व्हाईट करार दिलाय. आणि अगदी उंचीवर चेंडू परंतु अगदी त्या ठिकाणी आणि नक्कीच ओके या ठिकाणी नक्कीच मित्रांनो आणि नक्कीच मित्रांनो चेंडू गेला तर नक्कीच चेंडू आणून द्यायचा आहे जेणेकरून आपल्याला उशीर होणार नाही. 2-3 वाजले वरती गडबड टपडे वाजवायला सुरुवात होतं मित्रांनो. त्याचं काही बटन नाही आपल्या जवळ, म्हणून जेवढा वेळ वाचेल तेवढा आमच्या आयोजकांना सहकार्य करावं. तोपर्यंत मित्रांनो या ठिकाणी बघायला गेले तर आनंदमय वातावरण. आणि बघा मित्रांनो सुंदर अशा ट्रॉफी आणून ठेवलेल्या मित्रांनो या ठिकाणी आमच्या आयोजकांनी अगदी मन वेधून घेणाऱ्या ट्रॉफ्या. वा कौतुक करावं तेवढं कमीच आमच्या आयोजकांचं. नक्कीच मित्रांनो
श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब चौदाने देवाभाऊ चषक 2025 बरोबर अशी स्पर्धा भेटेला आणून दिलेली आहे. आमच्या आयोजकांचं तर नाव घेवाच लागेल. नक्की सगळ्यांचं अभिनंदन करतो. ह्या ठिकाणी अगदी चारी दिशेला बघितलं तर मित्रांनो अगदी शेंडे अगदी फडतांडे गोड असं ठिकाण. आणि बघू या ठिकाणी अगदी गॅपी मध्ये चेंडू आहे. या ठिकाणी 3-3 फिल्डर होते, परंतु ह्या ठिकाणी नक्कीच लांब प्लेयर असल्यामुळं शेल काही टिपून शकल्याने अनुषंगाने एक रन जोडून दिले आपल्या संघाच्या खात्यामध्ये जाईल. नक्कीच बघू आपल्या ह्या संघासाठी विजयी सोडवणे जाखोड गावाची शान लेफ्ट हँड बॅटमॅन. आणि बघू या ठिकाणी लेफ्टच्या दिशेने फटका सजवलेला लेफ्ट हँड बॅटमॅन विजयी सोडवणे यांनी केवळ एकच रनावर संतोष मानावा लागेल. षटक क्रमांक दुसऱ्याचा चेंडू क्रमांक 5 प्रगती पथावरती असेल. टाकत आहेत नारायण पवार. आणि नक्की दाखवून टप्प्याचा चेंडू होता, परंतु अंदाज घेता नाही आला अनुषंगाने ह्या ठिकाणी चेंडू जाईल नेता चेंडूच्या रूपाने. षटक क्रमांक दुसऱ्याचा चेंडू क्रमांक लास्ट प्रगती पथावर. आणि पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न डिक्लेअर या एक रनाच्या साह्यानं समीकरण आहे तुमचं. षटक क्रमांक 2 संपवन समीकरण 2 11 रन जोडले. इथून जर बघायला गेले तर मित्रांनो बाटला सुरू केलाय तुम्ही 83 रनाचं टार्गेट दिलंय तुम्हाला जय बजरंग बुदाट्या संघाने. षटक क्रमांक 30 प्रगती पथावरती कमांड डीजे. आणि पुन्हा हलक्या हाताने ठकललेला चेंडू केवळ एक रनावर संतोष मानावा लागेल. आणि नक्कीच या ठिकाणी 2 रन डिक्लेअर असतील. आणि नक्कीच या ठिकाणी मित्रांनो आमच्या आयोजकांच्या वतीनं श्री ललित मोरे सर यांचं आगमन झालंय. त्यांचं नक्कीच आमच्या आयोजकांच्या वतीनं माझ्या वतीनं तुमचं सर जे अभिनंदन असेल. बघायला गेलं तर मित्रांनो या ठिकाणी जेवढे प्रेक्षक येतील तेवढे ह्या स्पर्धेची आपली शोभा असेल. म्हणून कोणी आलं तर नक्की सांगत चालावं दीपक भाऊ मोरे आम्हाला. कारण मित्रांनो ही जी आमची ह्या ठिकाणी येतील प्रमुख म्हणून क्रिकेट चाहता म्हणून हे स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी नक्की त्यांचं तर कौतुक करावंच लागेल. कोणी धक्क्यावर बसून आनंद घेतोय तर कोणी खाली बसून कोणी 2 व्हीलरवर नक्की सगळ्यांचं अभिनंदन करावं लागेल. यानुसार आजचा दिवस बघितला तर मित्रांनो ते देवाला कसं विसरायचं. 33 कोटी देवाचा देव महादेव सोमवारच्या नावाने उगवलेला दिवस आनंदमय वातावरण. या गावाचं नाव आहे चौदाने, तालुका सडाणा, जिल्हा नाशिक. कारण मित्रांनो YouTube लाईव्ह स्पर्धा आहे. तालुका देखील समजल्या पाहिजे. म्हणून मित्रांनो गावाचं नाव घेऊन तालुक्याचं देखील नाव गाजवावं लागतं. या अनुषंगाने
श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब देवा भाऊ चषक 2025 पर्व पहिलं मेडॉनच्या दिशेला फटका सजवलेला धवळू पवार वा आम्ही डांगरा डोंगरात बसलेले आदिवासी पाड्यात बसलेले आमचे मित्र आम्ही फडायला घाबरत नाही आम्ही काट्या कुट्यात फिरणारे आम्ही डांगरा डोंगरात बसणारे आमचे मित्र चिंचपड्या गावाची शान धवळू पवार पडत थडत तरी बॉलापर्यंत पोहोचले वा आम्ही काट्या कुट्याला नाही घाबरलो जरी असेल गाव माझं 70 किलोमीटर अंतरावर आई सप्तशृंगी गडार शेजारी अभोडा चनकापूर धरणा शेजारी चिंचोरे भडोर नाव रामदास कुवार ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी मित्रांनो कमांड डीजे थँक यू हॅलो 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 आणि ह्या ठिकाणी हॅलो चेंडूला चेक करताना गुलाबराव महाराज संघाचे बालक आणि बघू ह्या ठिकाणी उचलून चेंडूला फेकून दिलाय बघू या ठिकाणी मारला होता फटका परंतु काय करता मित्रांनो श्री रामगिरी बाबा विद्यालय चौदाने या ठिकाणी आपलं स्पर्धा भरेल आहे या ठिकाणी शाळेला चेंडू लागल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी निर्णय चेंज होऊन जातो ते दोनच रनावर संतोष वाढावा लागतो अगदी शेटकारचा फॅन आहे मी शेटकार त्यांचे किती सेंटीमीटरचे राहता मित्रांनो ला जवाब आतापर्यंत मी दंग सौदाना प्रीमियर लीग पासून ओळखतोय संभाभाऊ वाघ यांना खतरनाक मित्रांनो 6 रनाचा जो फटका सजवला ना तो वा मला पूर्व क्रिकेटर कलकत्त्याची शान सौरव गांगुली दादाची आठवण येते एकदा जर भाऊने समोर पाऊल टाकला ना त्या चेंडूला सुटकाच नाही ग्राउंडच्या बाहेरच बॅकफुटला टच केलेला चेंडू आणि नक्कीच या ठिकाणी चेंडूने वळण घेतला या वळणाच्या सायाने नक्कीच 2 रन जातील तुमच्या संघाच्या खात्यामध्ये या 2 रनाच्या सायाने धावसंख्या बुरडावर जाईल तुमचं समीकरण 2 बाद 21 चेंडू क्रमांक तिसऱ्याचा चेंडू क्रमांक लास्ट प्रगती पथावरती सामना करते आणि या ठिकाणी चेंडू क्रमांक 3 चा खेळ संपला धावसंख्या बुरडावर जाईल तुमचं समीकरण 2 बाद 21 या अंकावरती अंकी इथून मित्रांनो तुम्हाला मोठा टार्गेट पोसायचा आहे त्या उंबरठ्यापर्यंत त्या उंबरठ्याचे नाव आहे 83 म्हणजे 83 रन करायचे आहेत गुलाबराव महाराज निकवेल संघाला कमांडीचे
लाईव्ह स्कोरिंगचा आम्हाला सहकार्य करत आहेत निखिल गावाची शान तेजस भाऊ वाघ. नक्कीच तुमचं नक्कीच अभिनंदन असेल या ठिकाणी. बघायला गेले तर मित्रांनो आता कठीची लढत असेल. इथून सर्व सामने रंगीला होतील. सगळ्या प्रेक्षकांचं मन जिंकून घेणारे सामने असतील. कारण मित्रांनो आज आपला शेवटचा दिवस असेल. जर पाऊस नाही आला तर नक्कीच आपण फायनल पर्यंत पोहोचू. नाही तर आपल्याला थांबवावा लागेल. अशा या अनुषंगाने रंगीला मॅच होतील. प्रेक्षकांचं मन जिंकून घेणाऱ्या मॅच होतील. कारण इथून अगदी महत्वाच्या मॅचेस सुरू झाल्यात मित्रांनो. बघायला गेले तर कालच हे मॅच थांबलेली पावसामुळे नाहीतर कालच झाली असती मित्रांनो हे दोन्ही संघाच्या मधील लढत. परंतु पावसाअभावी आपण थांबून गेलो. आणि नक्कीच समोर महादेवाचं मंदिर आहे. 33 कोटी देवाचा देव मित्रांनो मी त्या मघाची पोचलो. विचार योगी बाबा योगी सूरजदास यांचं आगमन झालंय. 33 कोटी देवाचं देव महादेव या मंदिरात सेवे करताना नक्की त्या बाबाचं तर नक्कीच मित्रांनो अभिनंदन करावं असं लागेल. कारण मित्रांनो या ठिकाणी आणि अगदी दिशा भटकले. अगदी ऑफच्या बाहेरून फेकलेला चेंडू आणि पंचांनी आणि नो चेंडू. नक्की सांगा म्हणजे मला सांगायला मित्रांनो. ओके जे डिसिजन येईल तुमच्यापासून. योग्य योग्य सांगा मित्रांनो. दोघं अंपायरनी जवळ यायचं आहे. चर्चा करायची आहे. चर्चा करून दोन्ही अंपायरनी सांगायचं आहे आम्हाला. कारण मित्रांनो असं करू नका. कारण युट्यूब लाईव्ह स्पर्धा आहे. आपल्याला भरपूर जोडले गेलेत आमचे मित्र. लांबून लांबून ह्या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. पुढे मित्रांनो युट्यूब लाईव्ह जे या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत आमचे मित्र सगळ्यांचं अभिनंदन करतो. आमचे थर्ड अंपायर विकास भाऊ यांच्याकडे आणि ह्या ठिकाणी नो बॉल करार दिलाय. थर्ड अंपायर यांनी नो बॉल करार दिलाय. क्रीजच्या बाहेर बॉल पडलेला आहे. आणि नक्कीच मित्रांनो शंका असेल तर बघा. कोणीतरी जाऊन बघा. जे आमच्यापर्यंत निर्णय येईल तेच बघू सांगू आम्ही. आणि अगदी कव्हर पॉइंट एरियामध्ये किशोरजी सर अगदी तेज गतीने मारलेला चेंडू अंगाला लागून नक्कीच एक रन पुढे जाईल. असे 2 रन गुलाबराव महाराज संघाच्या खात्यात. बोला ना शिव. अगदी गुलाबराव महाराज संघाचे मालक आणि नक्कीच या ठिकाणी मित्रांनो RR स्पोर्ट चे संचालक मालक मुल्हेरला मित्रांनो सगळं तुमचं जर्सी असो बूट
बॅट सगळं पोचवत असताचे आमचे मित्र राहुल भाऊ बहाले लाईव्ह आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणून देखील आमचे मित्र वगाब्या संघामध्ये खेळणारे आमचे 26 3/26 लाईव्ह ह्या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. नक्कीच आमचे अगदी गोड स्वभावाचे मित्र गौतमजी चौधरी सरांचे भाऊ शिवभाऊ चौधरी नक्कीच भाऊ तुमचं अभिनंदन. असे भरपूर मित्र जोडले गेलेत मित्रांनो ह्या स्पर्धेला. अभोणा जेनकापूर सप्तशृंगी गड मालेगाव नाशिक वर्ण जोडले गेलेले या स्पर्धेसाठी आमचे मित्र. हॅलो नक्कीच झटाकटीची लढत मित्रांनो ह्या ठिकाणी औषधच्या दिशेने ढकलून दिलाय पॉइंट एरियामध्ये आणि गॅपीमध्ये जाईल चेंडू शिवाभर चौकार.
आवश्यकता. बघायला गेलं तर मित्रांनो 29 चेंडू 41 रनाची आवश्यकता. 3 बाद 42. 3 बाद 42. आणि बघू ह्या ठिकाणी अगदी शरीराला बीन खेळणारा चेंडू. मी वारंवार म्हणत असतो की डोळ्यात तेल घालून राहा त्या ठिकाणी. त्या ठिकाणाचं नाव आहे थडबे. थडबेने एरियामधून जर चेंडू गेला तर तुम्हाला खर्चावा लागता मित्रांनो 2 रन. या अनुषंगाने 2 रनाची पडत. हलक्या हाताने खेळू काढलेला चेंडू आणि नक्की या ठिकाणी देखील 2 रन जातील तुमच्या खात्यामध्ये. या 2 रनाच्या साह्याने धावसंख्या पूर्ण होऊन जाईल तुमचं समीकरण. 3 बाद 46. 27 चेंडू मध्ये 37 रनाची आवश्यकता. आणि बघू थर्ड एरियामध्ये आणि बघू या ठिकाणी अति काही संकटात यावं लागेल माघारी तर भुजा श्रेयाला काही गरज नव्हतं. परंतु त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच मित्रांनो काही केली आणि जावं लागेल तुम्हाला तर भुजा श्रेयाला. कमांड डीजे. नक्कीच रंगीला व्यास होईल मित्रांनो दोन्ही बलाऱ्या संघामध्ये. गुलाबराव महाराज निकबेल वर्षेचं जय बजरंग बुद्धाटे. आजच्या दिवसाची पहिली लढत बघायला गेलं तर मित्रांनो या ठिकाणी षटक क्रमांक 6व्याचा चेंडू क्रमांक 5 वारंवार चर्चा करताना आणि बघू ह्या ठिकाणी नक्कीच हॅलो नक्कीच आमचे दोन्ही अरे हो आमच्या थर्ड अंपायर कडे येतोय बघू.
हॅलो हॅलो बघू या ठिकाणी हॅलो 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 या ठिकाणी मित्रांनो अगदी अटाकटीचा सामना होईल. बजरंग बोटाटे वर्षाचं गुलाबराव महाराज आणि बघू या ठिकाणी अगदी शरीराला बेत घेणारा चेंडू बघू या ठिकाणी बघायला गेले तर मित्रांनो षटक क्रमांक 6व्याचा चेंडू क्रमांक लास्ट प्रगती पथावरती आनंदमय वातावरण आणि बघू या ठिकाणी नक्की षटक क्रमांक 6चा खेळ संपला. धावसंख्या बरोबर जाऊन पोहोचते समीकरण 5 बाद 47 च्या अंकावरती कटाकटीची लढत आहे मित्रांनो. 24 चेंडू मध्ये 36 रनाची आवश्यकता. शिल्लक 4 षटक बाकी आहेत म्हणजे 24 चेंडू बाकी आहेत. 36 रन करायचे आहेत तुम्हाला. या अनुषंगाने नक्कीच मित्रांनो चांगलं खेळ करावा लागेल. हॅलो एक नाव व्यास हरणारा गुलाबराव महाराज 4 षटक बाकी आहे मजा येते मित्रांनो. 24 चेंडू बाकी 36 रन बनवायचे आहेत. आणि बघू या ठिकाणी पंचांचा निर्णय भाई षटक क्रमांक 7 वर घेऊन आलेत. अविनाश वाघ जे बजरंग बोटाट्या संघाकडनं त्यांचा सामना करत आहेत कुलदीप बाबा. बघायला गेलं तर मित्रांनो दीपक भाऊ बोरे आणि नक्कीच या ठिकाणी मित्रांनो सुंदर अशा ट्रॉफी आणून ठेवलेल्या सगळ्यांचं मन वेधून घेणाऱ्या ट्रॉफ्या आमच्या आयोजकांनी या ठिकाणी आणून ठेवल्या. लगेच आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमीच. आणि बघू या ठिकाणी तेजस वाघ ही न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतील. लगेच पोचायचं आहे आपल्याला 83 रनापर्यंत मित्रांनो. टार्गेट दिलंय ते बुलढाणा संघाने. आणि पहिल्या चेंडूवर अगदी आक्रमण करताना दिसले तुषार वाघ परंतु वैयक्तिक त्यांचा खाता खोलल्याने 1 रन जोडून दिले आपल्या संघाला. गुलाबराव महाराज निघेल संघासाठी फलंदाज सज होईल. गोलंदाजी मार्गावरती फिल्डिंग तैनात. आणि निर्धाव चेंडू असेल या ठिकाणी. एक चेंडू लाखा बोलाचा. एक रन लाखा बोलाचा असेल. इथून जर मॅचचं वळण बघायला गेलं तर मित्रांनो
अगदी अपशाच्या दिशेने फाईट एरियामध्ये ठकललेला चेंडू त्या ठिकाणी तैनात किशोरजी वागसर अगदी एक रनावर संतोष बडाबला चेंडू 6वा लास्ट चेंडू क्रमांक 7व्याचा लास्ट चेंडू प्रगती पथावर टप्प्याचा चेंडू बॅट फिरकावली तुषार बनने से निकला बहुत बेहतरीन छत शरत के लिए वाह लाजवाब जो फटका आणायचा होता तो फटका आलाय तुमच्या खात्यामध्ये जाऊन पोहोचलाय स्कोर 6 तर षटक संपल्यानंतर समीकरण 6 56 या का गरज होती त्या फटक्याची ज्या फटक्याची गरज होती तो फटका आलाय तुमच्या खात्यामध्ये समीकरण जाईल बदलून या फटक्याने षटक क्रमांक म्हणजे मित्रांनो 3 षटक बाकी आहेत 18 चेंडू मध्ये 27 रनाची आवश्यकता 18 चेंडू शिल्लक आहेत 27 रन लागतात म्हणून मित्रांनो मी म्हटलो की काय पिंक फटका मारलाय टायमिंग फटका मारलाय षटकारचा वा कौतुक करावं तेवढं कमी म्हणून मित्रांनो दोन्ही बलाढ्य संघ आहेत 18 चेंडू मध्ये 27 रनाची आवश्यकता दोन्ही बाजूला मॅच आहे बघू आपल्या संघासाठी षटक क्रमांक 8 घेऊन आले समाधान मोरे जे बजरंग बुद्धाट्या संघाकडनं विकेट मिळवून देण्याचा प्रयत्न असेल परंतु तुमच्या समोर ऑलराऊंडर फलंदाज दिनेश बघू आपल्या संघासाठी एक रन काढून तुषार वाघ यांना आणि बघू ह्या ठिकाणी तेज गतीने फटका सजवलेला मेडॉनच्या दिशेला आणि दुसरा रन काढण्याचा प्रयत्न आणि दुसरा रन देखील पूर्ण म्हणून म्हणतो मित्रांनो एक एक रन लाखा मोलाचा असतो एक एक डॉट बॉल लाखा मोलाचा एक एक विकेट लाखा मोलाची 16 चेंडू मध्ये 25 रनाची आवश्यकता असेल आणि बघू पॉइंट एरिया मध्ये चेंडूला ढकलून दिलाय अगदी गॅपी मध्ये पट्टापा चाललाय सीमा पार चौकार या चौकारच्या छायाने धावसंख्या बुरडाबुड जाईल तुमचं समीकरण 6 बाद 62 15 चेंडू मध्ये 21 रनाची आवश्यकता आणि पुन्हा कव्हर एरियामध्ये क्षेत्ररक्षक तैनात अनुषंगाने जावं लागेल तुम्हाला माघारी या अनुषंगाने षटक क्रमांक 7व्याचा प्रस्थान समीकरण आहे गुलाबराव महाराज संघाचे 7 बाद 62 14 चेंडू मध्ये 21 रनाची आवश्यकता चेंडू शिल्लक 14 आहेत रन बनवायचे आहेत 21 या संघाने मित्रांनो अगदी आता गतीने चाललेली दोन्ही संघामध्ये लढत अगदी गुलाबराव महाराज संघाचे बालक संभाभाऊ वाघ अगदी चर्चा करताना आणि बघू ह्या ठिकाणी अगदी तेज गतीने टाकलेला चेंडू समाधान मोरे यांनी रणापासून वंचित राहावा लागेल मुनेश यांना अगदी शरीराला वेध घेणारा चेंडू परंतु उमेश दैंदुले गावाची शान अगदी एक रणावर संतोष मानावा लागेल
आणि अनुषंगाने षटक क्रमांक 8चा खेळ संपवला. धावसंख्या बोर्डावर आहे तुमचं समीकरण 7 बाद 63 या अंकावरती 12 चेंडू मध्ये 20 रनाची आवश्यकता. शिल्लक चेंडू आहेत 12 रन बनवायचे आहेत 20. तोपर्यंत नक्कीच मित्रांनो श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब देवा भाऊ चषक 2025 पर्व पहिलं आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं तुमच्या आयुष्याच्या बुद्धीर तुमच्या या चौंदाना नगरीमध्ये हर्ष स्वागत. हलक्या हाताने मारण्याचा प्रयत्न आणि पंचांनी रात्री वाईट करार दिला. आणि नक्कीच या ठिकाणी एक डॉट बॉल लाखा मोलाचा असेल. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू केवळ एक रन काढून उमेश यांनी स्ट्राईक दिले तुषार फुवाग यांच्याकडे. बघायला गेलं तर मित्रांनो 11 आणि बघू ह्या ठिकाणी अगदी शरीराला वेध घेणारा चेंडू. चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉल जाईल पुढे. एक डॉट बॉल मित्रांनो कळलेल्या माझ्या लाखाच्या शब्दाची किंमत म्हणून म्हणतो मित्रांनो त्या टेजवर मॅच जाऊन पोचते. त्या टेजवर मित्रांनो एक रन लाखा मोलाचा असतो. नऊ चेंडू मध्ये 16 रनाची आवश्यकता. बघू ह्या ठिकाणी दोन्ही बाजूला मॅच आहे मित्रांनो. अगदी बघायला गेले तर मित्रांनो अगदी महत्वाची मॅच आहे. जर जय बजरंग गुंडाटे संघ जिंकला तर 2 नंबरच्या क्रमांकावर जाईल. अगदी शरीराला बेत घेणारा चेंडू यार कर चेंडू आणि गुलाबराव महाराज निकवेल संघ जिंकला तर मित्रांनो इंजी स्पोर्ट सटाणा हे 2 नंबरला संघ जाईल 2 नंबरच्या क्रमांकावर. आणि बघू ह्या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाजी भरावी लागेल. आणि ह्या 9व्या षटकाचा चेंडू क्रमांक लास्ट 7 चेंडू मध्ये 15 रनाची आवश्यकता. अटाकटीची मॅच अटाकटीची लढत दोन्ही बलाढ्य संघामध्ये जय बजरंग बुंदाटे वर्षेस गुलाबराव महाराज निकवेल पहिल्या दिवसापासून हरण मारणारा संघ या ठिकाणी बघू आपल्या संघाला विजयापर्यंत पोहोचवता की काय उमेश आणि तुषार वाघ. आणि बघू ह्या ठिकाणी अगदी बॅटीने कडा घेतला होता. मी वारंवार म्हणतो डोळ्यात तेल टाकून थांबा त्या थडमेनी एरियामध्ये. तिथून जर चेंडू गेला तर 2 रनावर जाऊन पोचतो मित्रांनो. या अनुषंगाने षटक क्रमांक 9चा खेळ संपलाय. समीकरण 7 बाद 70 6 चेंडू मध्ये 13 रनाची आवश्यकता असेल. 6 चेंडू शिल्लक आहे. 13 रन लागत आहे तुम्हाला जिंकण्यासाठी गुलाबराव महाराज निकवेल संघाला. आणि नक्कीच मित्रांनो आमचे मित्र वन विभाग खात्यामध्ये कार्यरत असणारे वन विभाग खाता नाशिक आमचे मित्र आमचे दाजी ईशनाथ भैरव अगदी मित्रांनो गडोरा हुडाम कळवण ह्या ठिकाणून
मित्रांनो युट्यूब लाईव्ह या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. नक्कीच अभिनंदन ताजी तुमचं. असे मित्र भरपूर या स्पर्धेला जुळले गेलेले लांब लांब मालेगावाचो नाशिक अभोडा कळवण डग सौदाना कन्हाशी चिलकापूर मित्रांनो लांबून लांबून आपल्या ह्या स्पर्धेला ज्यांनी हे युट्यूब लाईव्ह स्पर्धा बघण्यासाठी हजेरी लावले सगळ्या मित्रांचं मी अभिनंदन करतो. बघायला गेले तर मित्रांनो चेंडू आहे 6 रन बनवायचे आहे 13. हा ठिकाणून बघायला गेले तर दोन्ही बाजूला व्यास आहे बर का भाऊ. आमचे निखिलचे गोड स्वभावाचे मित्र भरत भाऊ वाघ कुठं आहे ते कळेना. परंतु मित्रांनो बघायला गेलं तर दोन्ही बाजूला व्यास हे व्यासला बघून त्या माझ्या गावठी डांगरा डोंगरातल्या गावठी डायलॉगची आठवण आली. सबके दिल का पानी पानी ना चिखोल चिखोल हो गया है. 7 चेंडू मध्ये 13 राज्य आवश्यकता असेल. आणि बघू ह्या ठिकाणी प्रहार केलाय बॉलावर तुटून पडले. वाह लाजवाब. लड़ने खुल के मैदान अभी खाली पड़ा है. लड़ के लिए खुल के मैदान अभी खाली पड़ा है. तब है तो विकेट गिरा के दिखा. सामने तेरे क्रिकेट का खली खड़ा है. खली खड़ा है. वाह लाजवाब. मी सकाळी नागलीची भाकर आणि उडदाचा बेसन खाऊन येतोय. नाही जाणार आवाज भाऊ माझा. हा लाजवाब. आणि बगल के मैदान अभी खाली पड़ा है. लड़ने खुल के मैदान अभी खाली पड़ा है. दम है तो विकेट गिरा के दिखा. सामने तेरे क्रिकेट का खली खड़ा है. वाह लाजवाब. म्हणतो ना गुलाबराव महाराज देवाची महाराजची पुण्याई तुम्हाला. संभा भाऊ वाघ बघा मॅच होती कुठं 6 चेंडू मध्ये 13 रन. परंतु मित्रांनो अगदी 4 चेंडू मध्ये 1 रनाची आवश्यकता. समोर तुषार भाऊ वाघ 3 चेंडू 1 रन. लाजवाब. अगदी मन जिंकून घेतलाय. हा एकाला जिंकावा आणि एकाला हरावं लागतं मित्रांनो. हा क्रिकेटचा खेळ. आणि उचलून फेकलाय ना आणि बघू हा विजयाचा फटका असेल. म्हणून म्हणतो मित्रांनो कधी ना हरणारा संघ असा गुलाबराव महाराज. हे बुजुर्ग